मधमाशी प्रोजेक्ट बघतोय, त्यामध्ये आपण शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याच्या हेतूनं मधमाशी पालन करणे गरजेचं आहे। जसं आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये मधमाशी नाहीशी होत चालली, फुलपाखरू नाहीसं होत चाललं, त्यामुळे आपल्या उत्पन्नावर घट पडते। शेतकऱ्यांचं उत्पन्न जवळपास 40 ते 50% कमी यायला लागलं आहे। फ्लावरिंग भरपूर दिसते, पण फ्लावरिंग मधमाशांच्या पॉलिनेशनमुळे फ्लावरिंग खाली पडत चालली। तर त्याचं व्यवस्थित पॉलिनेशन होण्यासाठी मधमाशी पालन गरजेचं आहे। जसं आपण वेगवेगळे क्रॉप लावत असतो, कलिंगड, आंबा किंवा डाळिंब लावत असतो, या क्रॉपचे आपण हॉर्टिकल्चरचा कोणताही क्रॉप असो, त्या क्रॉपसाठी आपल्याला पॉलिनेशनची गरज असते। ते पॉलिनेशन व्यवस्थित होणार तर जवळपास 40 ते 50% आपलं उत्पादन वाढणार। ते आपण ॲपिस मेलिफेरा जे पाळीव मधमाशी म्हणतो, या मधमाशीचा वापर करून आपण एकरी 2 ते 3 पेट्या ठेवून तिथलं उत्पादन घेऊ शकतो। यामध्ये मधमाशीची पेटीची संख्या जवळपास 40,000 पर्यंत मधमाशा येणार। त्यामध्ये 8 फ्रेमा असणार। 8 फ्रेमांमधून जे मधमाशीचं कार्य असतं त्यामध्ये 3 प्रकारच्या मधमाशा असतात, राणी माशी, कामकरी माशी, द्रोण माशी। राणी माशी अंडी देणार, बाकी कामकरी माशी जे पॉलिनेशनचं काम करत असतात त्याबरोबर नेक्टर पोलन जमा करणार, प्लसमध्ये आपलं ॲडव्हान्स आपलं उत्पन्न वाढणार। जसं आपण मधमाशीची पासून शहद घेणार, त्याचं आपल्याला एक्स्ट्रा बेनिफिट होणार। जवळपास वार्षिक आपल्याला 40 ते 50 किलोपर्यंत आपल्याला ॲपिस मेलिफेरा या नावाची मधमाशी उत्पन्न देत असते। असे किती रुपयाचं शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो एका पेटीमागे? एका पेटीमागे जवळपास 15 ते 20,000 रुपये वार्षिक आपल्याला पेटीपासून मिळणार। जसं आपण पेटीला हात न लावतात, फक्त आपल्याला सकाळ संध्याकाळ तिला चेक करावं लागेल। फक्त आपलं तेवढं कार्य करत असताना वार्षिक ते आपल्याला 15 ते 20,000 रुपयापर्यंत ते स्वतः मधमाशीचं उत्पन्न देणार। आणि आपलं एक्स्ट्रा पॉलिनेशनमुळे जे उत्पन्न वाढणार ते अलगचं आपलं बेनिफिट असणार। काही शेतकऱ्यांच्या मनात भीती असते की मधमाशांमुळे काही इजा होऊ शकते किंवा कशा पद्धतीने याला मध काढल्या गेलं पाहिजे, तर कसं याची पद्धत कशी? त्यासाठी आपण म्हणजे बी वेलचा वापर करू शकतो। जे बी वेल आहे आपली, या बी वेलचा वापर करून आपण मधमाशी व्यवस्थितपणे हँडल करू शकतो। जसं आपल्या चेहऱ्यावरती ते डंक करणार नाही। आणि जे आपण कापड वापरतो, ड्रेस वापरतो, त्या ड्रेसच्या साह्याने आपण त्याला हँडल करू शकतो। स्मोकरच्या साह्याने आपण धूर देणार, धूर दिल्यानंतर आपण जे फ्रेम आहे त्या फ्रेमवरचा मधमाशा आपण ब्रशच्या साह्याने, हा जो स्मूथ ब्रश असतो त्या ब्रशच्या साह्याने आपण त्याला काढून घेणार। ब्रशच्या साह्याने काढल्यानंतर आपण वरचा जो लेअर आहे, सिलपॅक लेअर असतो मधमाशांनी केलेला, तो मधाचा लेअर आपण कट करणार। तो लेअर कट केल्यानंतर या चाकूच्या साह्याने कट केल्यानंतर आपण एक्सटेन्शन बॉक्समध्ये 10 फ्रेमा टाकणार। त्या 10 फ्रेमांमधला आपण शहद घेऊ शकतो।